तर मित्रांनो, हे सारे इंडस्ट्रियल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. वर्ल्ड वाईड लेवलवर विपो आहे ते या सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला संरक्षण देतं. WTO आणि विपो मध्ये ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे ट्रिप्स ॲग्रीमेंट झालं. त्या ट्रिप्स ॲग्रीमेंटच्या माध्यमातून पण जगभर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे, वेगवेगळ्या इन्व्हेन्शन्सचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सला प्रोटेक्शन दिलं जातं. थोडक्यात विपो जसं WTO आहे, जो फेअर ट्रेड होतो का नाही जगामध्ये, कुणी जास्ती टॅक्सेस लावून अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस करतंय की नाही हे चेक करतं WTO. तसंच विपो नावाची एक संघटना आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ते काय करतं, जगामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं संरक्षण व्यवस्थितरित्या केलं जातंय की नाही. जर दोन देशामध्ये त्या संदर्भात काही वाद असतील तर ते वाद सोडवण्याचं काम देखील ते करतं. त्याचबरोबर जगभरामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्याचं काम देखील विपो करत असतं. पॅरिस कन्व्हेन्शन आहे, PCT आहे, बर्न कन्व्हेन्शन्स आहेत. हे सगळे इंटरनॅशनल लॉ आहेत, इंटरनॅशनल ट्रिटी आहेत, ज्याच्या माध्यमातून क्रिएशन ऑफ माइंड्सला किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला प्रोटेक्शन दिलं जातं. इंडियामध्ये हे स्क्रीनवर दाखवल्या विविध कायद्याद्वारे संरक्षण दिलं जातं. अशा प्रकारे भारतामध्ये विविध कायद्यांद्वारे तुमच्या क्रिएशन ऑफ माइंडला, तुमच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला प्रोटेक्शन दिलं जातं.